सर्व शांत झाले. काय करायचं काय करायचं. आता याचा पूर्व इतिहास पाहायचा असं ठरवण्यात आलं. तेव्हा याचा पूर्व इतिहास या ठिकाणी सांगितला की हा एक शास्त्रज्ञ म्हणून त्या ठिकाणी जन्माला आलेला होता. शील सदाचारी होता. ब्राह्मणांच्या सोबत त्या ठिकाणी हा राहत असे. सदवर्तन हा करायचा. परंतु एके दिवशी हा आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार वनामध्ये गेला आणि वनात गेल्यानंतर ब्राह्मण लोकांच्या सोबत हा राहू लागला. तिथे त्यांची काही सेवा करू लागला. सेवा करता करता त्या ब्राह्मणांनी काही याला काम सांगितलं. हा ते काम करण्यासाठी गेला. काही फळं फुलं आणून त्या ठिकाणी येता येता याला एक सरोवर लागलं. त्या सरोवरामध्ये एक शूद्र जातीचा मनुष्य मद्यपान करून एका वेश्येसोबत कामभोग घेताना याला दिसला. तोच याने असा विचार केला की आपण सुद्धा या स्त्रीला प्रसन्न करू. मला सुद्धा ही स्त्री फार आवडलेली आहे. त्या स्त्रीला घरी आणलं आणि तिच्यासोबत गैरवर्तन करून राहू लागला. चोरी करून तिला खाऊ घालत होता. व्यभिचार त्या ठिकाणी करू लागला. त्यामुळे त्याला त्या ठिकाणी ब्राह्मणांनी शाप दिलाय. ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या स्त्रीवर तू कुदृष्टीने पाहिलं तिच्यासोबत निंदनीय कृत्य केलं, जा तुला शाप देतो. तुला जे काही पुढचं शरीर भेटणार आहे, जे तुला शरीर प्राप्त होणार आहे, त्यातून तुझ्याकडून आयुष्यभर संतांचा संग होणार नाही, सद्विचारी लोकांचा संग होणार नाही. आयुष्यभर तुझ्या हातून पाप आणि पापच घडेल. परंतु शेवटी मरते समयी तुझ्या मुखातून नारायण हा शब्द निघेल. त्यावेळेस तुला त्या ठिकाणी भगवत धामाला तुला त्या ठिकाणी नेण्यात येईल. आता याचा सर्व लेखाजोखा पाहण्यासाठी पुन्हा यमाचे दूत आणि भगवंताचे पार्षद देवाकडे घेऊन गेले आणि त्याचा पूर्व इतिहास या ठिकाणी सांगितला. आयुष्यभर जरी त्याने नामस्मरण केलं नाही, भगवंताचं नाव घेतलं नाही, परंतु मरते समयी त्याच्या मुखामध्ये नारायण शब्द आला म्हणून तो भगवंताच्या नामाला प्राप्त झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून लक्षात ठेवा. आता असा विचार नाही करायचा जसं अजामिळाने पाप केलं होतं. अजामिळाने कधीच आयुष्यभर नाव घेतलं नव्हतं, तसं आमच्याही मुखामध्ये येईल. कारण तुमच्या घरात जर नारायण असला तर येईल. आता नावही असे ठेवतात. आपला पहिल्याच दिवशी विषय झाला होता. आता जर बाळक जन्माला आपल्या घरामध्ये आलं तर त्या बाळाचं नाव त्याची आई किंवा त्याचे वडील त्यांच्या नावावरून एकदम अँटिक नाव ठेवलं जातं. त्याचा काही अर्थ नसतो, त्याला काही पुरावा नसतो आणि त्याचं काहीच नसतं. ब्राह्मण देवाला विचारायची गरज नाही. आता आम्ही ठरवून घेऊ आमच्या मुलाचं नाव काय करायचं आणि काय ठेवायचं. मग ते असे कसे काही नावं जर ठेवले तर आपल्या तोंडामध्ये तेच नाव येतील. याच्या मुलाचं नाव नारायण होतं म्हणून याच्या मुखामध्ये नारायण शब्द आला. म्हणून लक्षात घ्या, हिंदू संस्कृतीनुसार मुलांचे मुलींचे नावं सुद्धा त्याच्या काही नियम आणि काही मर्यादा आहेत. मुलीचं नाव कधीही 3च अक्षरी असावं असा शास्त्राचा नियम आहे. परंतु आताच्या जनरेशनला आई वडिलांना 2च अक्षरी नाव आवडतं. 3-4 अक्षरी नाव म्हणे फार लांब होतं आणि ते आम्हाला आवडत. स्त्रीसाठी विषम संख्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे आणि पुरुषासाठी समसंख्या, म्हणजे पुरुषाचं नाव समसंख्येमध्ये आलं पाहिजे. 4 अक्षरी 2 अक्षरी. आता यात काही विवाद असू शकतात. बरं, याला काही नियम काही असू शकतं की प्रत्येकाचाच 3 अक्षरी, मग याला काय करायचं असं नाही, पण असं शास्त्रामध्ये नियम आहे. नारायण नाव घेतल्यामुळे त्याला दिव्य गती प्राप्त झाली असा कथाभाग या ठिकाणी सांगितला. पुढे त्या अजामिळाला परमधामाची गती भेटली, ती फक्त आणि फक्त भगवंताच्या नामामुळे. तेव्हा भगवंताचं नाव हे जर आपण अजून आयुष्यभर घेतलं तर नक्कीच आपल्याला फायदा होईल असं या ठिकाणून या कथेच्या माध्यमातून सांगितलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. यापुढे
राजा परीक्षितीला शुकदेव भगवान अजामेळाची कथा सांगितल्यानंतर नारदांच्या उपदेशाने दक्षाला जी सृष्टी निर्मितीचं कार्य ब्रह्मदेवाने दिलेलं होतं, त्या दक्षाच्या सृष्टी निर्मितीच्या कार्यामध्ये नारद महर्षींनी विक्षेप आणला, हा कथाभाग या ठिकाणी दिलाय. तो कसा? एक वेळेस ब्रह्मदेवाने नारद महर्षींना सांगितलं की सृष्टीचा विस्तार तुम्हाला करायचा आहे. आपण कथाभाग पाहिला. ब्रह्मदेवाच्याच काही महत्त्वाच्या भागांपासून 10 प्रजापती त्या ब्रह्मदेवाने निर्माण केले. त्यामध्ये ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेले दक्ष आणि ब्रह्मदेवाचाच मानसपुत्र असलेले नारद महर्षी हे नात्याने कोण झाले? मग ब्रह्मदेवापासूनच उत्पन्न झालेले आहे नारदही आणि दक्षही, तर नात्याने कोण झाले? भाऊ भाऊ झाले. दक्ष महाराजांनी असा विचार केला की आपल्याला सृष्टी विस्ताराचं कार्य करायचं आहे, तेव्हा आपण आपल्याच तपोबळाने आणि आपल्या स्वसामर्थ्याने शक्तीने 10,000 पुत्रांची निर्मिती करू. तपाच्या सामर्थ्याने दक्षाने 10,000 पुत्रांची निर्मिती केली. हे जे मुलं होते यांना सद्विचारी बनवलं, सद्विवेकी बनवलं आणि योग्य ते संस्कार देऊन त्या ठिकाणी त्यांना आचरण कसं असावं, संस्कारांनी युक्त मनुष्य कसा बनतो हे सर्व ज्ञान त्या ठिकाणी दिलं. परंतु हे मुलांनो, यासाठी तुम्हाला भगवंताचं भजन, भगवंताचं नामस्मरण सुद्धा गरजेचं आहे. म्हणून तुम्ही काही काळ गृहस्थाश्रम स्वीकारण्याच्या अगोदर तुम्ही काही काळ भगवंताचं भजनासाठी वनामध्ये जा, की वनामध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजेल बाहेरचं जीवन काय असतं. तेव्हा त्यांना हा असा उपदेश केल्यानंतर ते 10,000 पुत्र वनाच्या दिशेने निघाले आणि ते तप करू लागले. फार वर्ष उलटून गेली, कठोर असं तप त्यांनी केलं आणि 10,000 चे पुत्र त्या ठिकाणी भजनासाठी गेलेले होते. काही ठराविक काळानंतर हेच मुलं घरी परत येत असताना, दक्षाच्या घरी परत येत असताना याच मुलांना वाटेमध्ये नारद महर्षी भेटले आणि नारद महर्षी त्या मुलांना थांबवतात. म्हणे, अरे मुलांनो, तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तुम्ही सद्विचारी, सुसंस्कारी आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आचरण करणारे मला दिसतात. म्हणजे तुम्ही कोण आहेत? त्यावेळेस नारद महर्षींनी त्यांचा परिचय केला, परंतु तेच मुलं आता नारद महर्षींना त्यांचा परिचय विचारतात. म्हणे, आम्ही कोण? तुम्ही कोण आहात ते आम्हाला अगोदर सांगा. म्हणे, मी तुमचा काका आहे. म्हणे काका ते कसं? आम्ही तर जन्माला आल्यापासून आमच्या वडिलांशिवाय आम्हाला कुणीच माहित नाही आणि तुम्ही आता काका कसं काय सांगताय? तेव्हा नारद महर्षींनी त्यांचा परिचय करून दिला. म्हणे, तुझा पिता म्हणजे तुमचे जे पिता आहे मुलांनो, तुमचे पिता आणि मी नात्याने सख्खे भाऊ भाऊ आहेत. मग माझे तुम्ही कोण आलेत? म्हणे, पुतणे. आणि तुमचा मी कोण आला? काका. म्हणे, बरं ठीक आहे काका. तेव्हा नारद महर्षींनी त्यांना सांगितलं. म्हणे, तुम्ही वनामध्ये गेले होते? म्हणे, हो. भजन करून आले? म्हणे, हो. मग परमात्म्याची प्राप्ती झाली का? म्हणे, काही काळापुरतच आमच्या पित्याची आज्ञा होती की वनामध्ये जायचं, भगवंताचं भजन करून घरी पुन्हा परत यायचं. आमच्या पित्याचा निरोप आम्हाला आला म्हणून आम्ही आता घरी जायला निघालो. त्यावेळेस घरी जाण्यासाठी आम्ही आता जातो आणि आम्ही गृहस्थ आश्रम स्वीकारू. आमच्या पित्याच्या सांगण्याप्रमाणे आम्हाला पुढे कार्य करायचं आहे, कर्म करायचे. नारद महर्षींनी त्या ठिकाणी त्या मुलांना विरक्तीच्या मार्गाला लावलं. म्हणजेच काय?
हे मुलांना, अरे तुम्हाला माहिती का म्हणे, संसारात पडलेला मनुष्य कधीही सुखी होऊ शकत. तुम्ही काय कराल म्हणे या संसारामध्ये पडून, सदा सर्व काळ तुम्ही दुःख आणि दुःखच भोगाल म्हणे, काही नाही या संसारामध्ये. त्या मुलांना तो विचार पटला. म्हणे तुम्ही बरोबर सांगताय, संसारामध्ये पडून उलट दुःखच आहे. त्यापेक्षा असं करा ना म्हणे, ज्या मार्गाने तुम्ही आलेले आहेत त्याच मार्गाने पुन्हा परत जा आणि भगवंताचं भजन करा. जोपर्यंत तो भगवंत प्रगट होत नाही, दर्शन देत नाही, तोपर्यंत भजन करत राहा. मुलं निघून गेले. इकडे दक्ष वाट पाहतो आहे की 10,000 पुत्रांना निरोप पाठवला, परंतु हे काही परत अजून येत नाहीये. कुठे गेले असावे, कुठे थांबलेले असावे. त्यावेळेस दक्षाच्या कानी असा निरोप आला की म्हणे, हे दक्ष महाराज, तुम्ही तुमच्या मुलांची वाट बघू नका. ते आता कायमचे वनामध्ये गेलेले आहेत, पुन्हा इकडे येणार. त्यावेळेस दक्षाने मनोमन विचार केला, सख्खा भाऊ असून माझ्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करतो आहे. ठीक आहे, हा साधू आहे, हा वैरागी आहे, हा संन्यासी आहे, म्हणून कदाचित याने त्या मुलांना त्या मार्गावर लावलं असेल. आता पुन्हा दक्षाने असा विचार केला, काय करू, आपल्याला सृष्टी विस्ताराचं कार्य तर न्यायचंय पुढे. पुन्हा 10,000 पुत्र निर्माण केले आणि त्या मुलांना पुन्हा तोच उपदेश केला आणि त्या मुलांना वनामध्ये पाठवलं. पुन्हा ते मुलं भजन करण्यासाठी गेले. ठराविक काळ पूर्ण झाला आणि ते मुलं पुन्हा परत येत असताना त्यांना वाटेमध्ये नारद महर्षी भेटले. हे सदा सर्व काळ नारायण 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 करणारे हे महर्षी त्यावेळेस आता नारद महर्षी त्या मुलांना म्हणताय, म्हणजे तुम्ही मला ओळखलं का? म्हणजे आम्ही कसं ओळखणार, जन्माला आल्यापासून आमच्या पित्याशिवाय आम्ही कुणाला पाहिलं नाही. म्हणे मी तुमचा काका आहे. म्हणे आम्ही कोणत्या काकाला जाणत नाही, आम्हाला घरी जायचं आहे, आमचे पिता आमची वाट बघत आहे, आम्हाला मार्ग मोकळा करा. त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात, अरे मुलांना, माझं सांगणं तर ऐकून घ्या, मी काय बोलतो आहे ते तर ऐकून घ्या. त्यावेळेस त्या मुलांना तोच उपदेश केला, संसारात पडून तुम्ही दुःखी व्हाल तेव्हा संसार गृहस्थाश्रम न स्वीकारता तुम्ही पुन्हा वनामध्ये जा आणि तपश्चर्या करा आणि भगवंताला प्राप्त करून घ्या. त्यावेळेस हेही 10,000 मुलं भजनासाठी पुन्हा त्या ठिकाणी वनामध्ये गेले आणि पुन्हा दक्षाला माहिती पडली. इकडे माहीत झालं की मुलं आता सुद्धा वनाच्या दिशेने गेले, पुन्हा घरी येणार नाही. आता मात्र दक्षाला क्रोध आला आणि दक्षाने नारद महर्षींना शाप दिला, हे नारदा, अरे जिथे कुठे असेल तुला शाप आहे, आतापासून तू 1 सेकंदाच्या वर कुठेही थांबू शकणार. नारद महर्षी म्हणाले, चांगलंच झालं, घर बांधायचं काम इकडे तिकडेच फिरेल, भगवंताचंच कार्य करेल आणि त्या भगवंताच्याच नामस्मरणाचा महिमा इकडे तिकडे सर्वीकडे पृथ्वीवर पसरवेल. संतांचं हृदय हे कोमल असतं. एवढा शाप देऊन सुद्धा नारद महर्षींना थोडं सुद्धा दुःख झालं नाही, वाईट वाटून घेतलं नाही आणि तिथून नारद महर्षी निघाले. म्हणून दक्षाने दिलेल्या शापावरून नारद महर्षी 1 सेकंदाच्या वर कुठेही थांबत नाही, त्यांना शापच आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर